गंगाखेड शहरात पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत सोन्याचे गंठण लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। राजस्थानी गल्ली परिसरातून शिवाजी चौकाच्या दिशेने रेश्मा गुंडाळे या महिला पहाटे सुमारे 5 वाजता फिरण्यासाठी गेल्या होत्या। यावेळी मोटरसायकलवरून तोंडाला मास्क बांधून आलेल्या 3 चोरट्यांनी त्यांना अडवले आणि चाकूचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील पावणे 2 तोळे सोन्याचे गंठण हिसकावून पोबारा केला। या गंठनाची किंमत तब्बल 2,45,000 रुपये असल्याची माहिती आहे। चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। प्रतिनिधी राजकुमार मुंडे, DELP न्यूज, गंगाखेड। रेश्मा बालाजी गुंडाळे, राहणार राजस्थान गल्ली, गंगाखेड। काय झालं नेमकं? काय कुठे जायचं? मी सकाळी वॉकिंगला जात होते, रोजच्या टाइमला निघाले घरातून। चौकात आईच्या दुकानासमोर मला ते 3 जण गाडीवर क्रॉस झाले, पण मी मागे वळून पाहिलं नाही, देवीचं दर्शन घेतलं, तसंच पुढे निघाले। परत गाडी ती रिटर्न जेव्हा माझ्यापाशी थांबली की मला भीती वाटली, डाऊट आला की चोरात मी रिटर्न पळायला गेले। माझं मलाच कळालं नाही। नंतर मी खाली पडले, एका त्यांनी पाडलं, मला चाकू दाखवला, ए म्हणून मी आवाज दिला, हे सगळं खोट आहे माझं म्हणून म्हणलं, तरी पण काही नाही। किती होते चोरटे? 3 जण होते, गाडीवर तोंडाला मास्क बांधून होते। काय त्यांनी काय तुम्हाला मारहाण वगैरे काय केली का? नाही मारहाण वगैरे, एक जण म्हणत होतं मारू नको घे त्यांच्या जवळचं म्हणून, एक जण त्याच्यातलं म्हणत होतं। काय 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 सोनं चोरलं गेलेलं आहे? गंठण गेलं, एक 1.5-2 तोळ्याचं होतं। कानातल्याला पण हात लावला त्यांनी, वेळ होत होता म्हणून त्यांनी वापस केलं। अजून दुसरं काय गेलं का? नाही, काही हातातल्या बांगड्या कापून घेतल्या, त्यांना सोन्याच्या वाटत होत्या, बांगड्या कापून घेतल्या। मग दाखल केला का? नंतर ते चौकातलं पोलीस चौकीतलं माणूस म्हणलं, चला आपण जाऊ, ताई घाबरू नका, आपण वरी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन नोंद करू। तिथे जाऊन नुसती कागदी नोंद केलेली आहे। काय गुन्हा वगैरे दाखल केला का तुमचा? त्यांनी कॉल करतो या म्हणले, आणखी काही कॉल आला नाही त्यांचा।